नमस्कार, मी सिद्धू DSP किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। तर आपण आज नांदेडमधील विसावा गार्डनच्या बॅक साईडला असलेल्या माऊली दाबेली सेंटरला व्हिजिट द्यायला आलेलो आहोत। तर साधारण मागच्या 20-22 वर्षापासून हे दाबेली सेंटर येथे आहे। तर यांची दाबेली कशी बनते आणि त्याची टेस्ट कशी आहे आपण पाहणार आहोत। चला तर मग ते कांदे दाबेली लागतात ना आतमध्ये भरून। बर एक पार्सल इथे पाठीमागे। दादा एकदा आपलं नाव आणि इथला पत्ता सांगा। माझं नाव विष्णू शिंदे, माऊली दाबेली सेंटर, विसावा गार्डनची पाठीमागची साईड, रोड नंबर 26। आणि आपली सुरुवात कधीपासून झालेली आहे? मग आपली 97 पासून। तर त्या टायमाला मग आपला दाबेलीचा काय भाव होता? त्यावेळेस 2 रुपये भाव होता। तर मग आपण सुरुवातीपासून फक्त इथं दाबेलीच देतो का? हो, आणि दाबेलीमध्ये कोणते प्रकार आहेत आपल्याकडं? मग आपल्याकडे बटर दाबेली आहे, ऑइल दाबेली। त्याचे रेट काय आहेत? बटर दाबेली 25 ला आहे, ऑइल दाबेली 20 रुपये। सकाळी 9 पासून ते तयारीला लागायचं, जे माल मटेरियल वगैरे बनवायचं। नंतर मग दुपारी 2 पासून व्यवसायाची सुरुवात होते, ते संध्याकाळी 9:30 पर्यंत चालते। तर मग आपण सुरुवातीला ज्यावेळेस हा व्यवसाय चालू केला होता, तर मग आपल्याला काही अडचणी आल्या होत्या का याच्यामध्ये? थोडं अडचणी होत्या, समजा गरिबी वगैरे होती, घरून परिस्थिती नव्हती बरोबर, पण असं तसं करत करत व्यवसायाला चालना दिली। आपल्याला चालू झालं तसं नांदेडकरांचा कसा प्रतिसाद मिळतो? नांदेडकरांचा उत्तम प्रतिसाद आहे। एकदा आपलं याचं टायमिंग सांगा। दुपारी 2 ते संध्याकाळी 9:30 पर्यंतचा टाइम आहे आपला। तर ही कशाची चटणी आहे आपली? ही तिखट चटणी आहे, लाल मिरची, आणि त्याच्यानंतर ही चिंचेची गोड आंबट, चिंच गुळ आपण टाकून करतो का? आणि यानंतर आपला दाबेली मसाला। दाबेली मसाला, तर याच्यामध्ये आपण आलू आणि आपले मसाले आणि शेंगदाण्याला आपण कसं बनवतो? हा ते भट्टीवरून भाजून घ्यायचे, साली वगैरे काढून त्याला मसाले वगैरे टाकून तेल वगैरे करून फ्राय करायचं। दाबेलीमध्ये तिखट चटणी असते, गोड आंबट, हे आलूची पेस्ट, मसाला, शेंगदाणे, कांदा। नॉर्मल दाबेली आपण तेलामध्ये फ्राय करतो आणि डिमांडनुसार बटरमध्ये सुद्धा तयार करतो। गिरायकाच्या आवडीनुसार आम्ही गरम करतो, समजा कडक म्हणलं तर कडक, साधारण गरम म्हणलं तर साधारण। जास्त आपल्याकडे डिमांड कडक दाबेलीचीच राहते। त्याला किती वेळ लागतो चांगली भाजायला? चांगली म्हणजे 3-4 मिनिट लागतात। दाबेली सोबत काय राहतं आपल्या? हे कांदा, शेंगदाणे वगैरे, त्याने चव वाढते। कोणती चटणी? आंबट चटणी। त्यांचे रेट कमी होते, 10 रुपयापासून आज 20 रुपयापर्यंत झालेले आहेत, पण क्वालिटी इतकी सुंदर आहे, चांगली आहे। इथं 1 वर्षापासून येतोय, शिडको बसून इथं खायला येतो। क्वालिटी चांगली आहे, छान बनवतात। तर सध्या आपण येथील दाबेली टेस्ट करणार आहोत। या ठिकाणी आपल्याला साधी दाबेली आणि बटर दाबेली मिळते। तर 20 रुपयाला साधी दाबेली आहे आणि 25 ला बटर दाबेली। तर यामध्ये आपण पाहू शकतो की दाबेलीचा मसाला भरपूर भरलेला आहे। याची टेस्ट कशी आहे पाहणार आहोत आपण। तर दाबेली एकदम क्रंची अशी भाजलेली आहे आणि यामधला जो दाबेलीचा मसाला आहे त्याची एक वेगळ्या प्रकारचा स्वाद आहे। तर जर आपण कधी नांदेडमध्ये आलात तर विसावा गार्डनच्या मागच्या साईडलाच माऊली दाबेली सेंटर आहे, तर या ठिकाणी आपण एक वेळेस नक्की भेट द्या।